मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनाकरता होणाऱ्या बाईक रॅलीची राज्यभरामध्ये उठलेलं मराठा क्रांती मोर्चाचं वादळ मुंबईत धडकतंय। मुंबईत मराठा मोर्चाची पूर्वतयारी आणि जनजागृती करता आज बाईक रॅली काढण्यात येणार आहे। या बाईक रॅलीमध्ये रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरातील जवळपास 50,000 बाईक स्वार सहभागी होण्याचा अंदाज आहे। सायंच्या सोमय्या ग्राउंडवरून सकाळी 9 वाजता या रॅलीला सुरुवात होईल। ही रॅली दादर टीटी मार्गे जे फ्लायओव्हरवरून थेट गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाणार। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले। सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रॅलीतल्या बाईक्सना फ्लायओव्हरवरून जाण्याची परवानगी देण्यात आली। तसंच वाहन चालकांनी या दरम्यान पीडब्ल्यू रोड आणि पेडर रोडचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने केल्या। मराठा आरक्षणाच्या मोर्चाची जी भूमिका आहे ती आता मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे। मुंबईमध्ये आज बाईक रॅली काढली जाते। सोमय्या ग्राउंड इथून ही सुरुवात होती। आपल्यासमोर काही लोक आहेत की जे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। बाईक रॅली म्हणजे मुंबईच्या रॅलीकडे किंवा मुंबईच्या याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। बाईक रॅली संकल्पना का आली डोक्यात? बाईक रॅली मुंबईचा मोर्चा अजून निघायचा आहे आणि त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जनजागृतीसाठी म्हणून आज आम्ही बाईक रॅली आयोजित केलेली आहे। आणि या बाईक रॅलीमध्ये साधारणतः 5 ते 10 हजार बाईकर्स सहभागी होणार आहेत। ही बाईक रॅली इथून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडने विटीला जाणार आहोत। विटीला आम्ही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून ती बाईक रॅली विसर्जित होईल। मात्र शेवटचं जे टोक आहे इथलं सोमय्याचं ते तिथे जाऊनच विसर्जित होईल। आधेमध्ये तसे कोण जाणार नाहीत। आणि या दृष्टीने आम्ही पोलिसांनी जो मार्ग दिलेला आहे नियमांचं वाहतुकीच्या नियमांचं जे पालन करायचं आहे ते आम्ही सगळे करणार आहोत। सर, यापूर्वी अनेक मोर्चांमध्ये महिला पुढे येत होत्या, भाषण करायच्या, त्यांची भूमिका मांडायच्या, मोर्चाची काय पार्श्वभूमी आहे ते मांडली जायची आणि त्याच्यानंतर निवेदन दिलं जायचं। तर अशा स्वरूपाचं काही भूमिका आहे का आज, का फक्त रॅली असेल? या मोर्चात निवेदन वगैरे अशी काही भूमिका नाही आहे। महिला मात्र पुढेच राहतील, परंतु निवेदन देणार नाही, फक्त बाईक रॅलीच होईल। आणि मुंबईमधल्या बाकीच्या मोर्चांची साधारणतः कधी तयारी दिसेल असं पुढच्या काळात? 14 डिसेंबरला विधानसभेवर, नागपूर विधानसभेवरचा मोर्चा झाल्यानंतर मुंबईच्या तारखेची निश्चितपणे घोषणा केली जाईल। जी बाईक रॅली आहे ती काढली जाईल असं सांगतायत आयोजक। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।